दामोदर घुगे सेलसुरा हिंगोली, नितीन आप्पा हिंगोली, पुन्नमचंद हिंगोली, रवी हिंगोली, प्रवीण रामदान राठोड, भट्टांग तांडा हिंगोली, प्रकाश तुकाराम अवचार पळसोना हिंगोली, संजय हिंगोली, माझं नाव प्रभाकर जयाजी तांदळे, गाव हिंगोली, जिल्हा हिंगोली. रोड होते नव्हते, घरकुल नव्हता. पहिले उत्तम होते. पहिले सगळे कागदपत्र कामं व्हायचे, घोषणा व्हायची आणि कामं असेच राहायचे. काय वाटते गेल्या 10 वर्षात कामं होत आहे का? हो कोणते कोणते कामं झाले? आमच्या साहेबाच्या हाताने बरेच कामं झाले. हळदीचा प्रोजेक्ट आणला आमच्या साहेबांना. कोणता प्रोजेक्ट? हळदीचा प्रक्रिया उद्योग आणलेला आहे वसमतला 100 कोटीचा. ते आमच्या पूर्णा नदीवर 3 बंधारे आलेले आहेत मोठाले, आणि जे पेनगंगा नदी आहे त्याच्यावर 7 आलेले आहेत. असे एकूण 12 बंधारे आलेले आहेत. आणि या बंधाऱ्याखाली जवळपास 2-1 हजार हेक्टर जमीन पूर्ण पाण्याखाली शेतकऱ्याची येणारे काम पूर्ण झाल्याच्या नंतर. रस्ते पहिले खराब होते आता चांगले झाले. सगळे चांगले कामं झाले. रोडचे चांगलं केलंय. आता एवढे मोठं राम मंदिर बांधलंय, चांगले करायला लागले. पहिले लय खराब होता, आता हिंगोली लय चांगला झालेला आहे. विकासामध्ये सिंचन असो, विहीर असो, तलाव असो, काय बॅरेड असो, बरंच काही 10 वर्षापासून बदल झालेला आहे. हे सिमेंट रोडने, हे रोडने, बिल्डिंगने मोठे मोठे लहान लहान होते, हे झोपड्याचं हे मोठे मोठे पडले चालले. खूप चांगले कामं केले. रोडचे काम केले, पाईपलाईन झाली चांगली 1 नंबरची. रोडचे काम झाले. आता तलाबचं काम व्हायला ते पण चांगलं काम व्हायला. दवाखान्याचे बांधकाम होत आहे, महिला प्रसूतिगृहाचे काम होत आहे. किती योजना पोहोचली गावात? आमच्या गावात जलजीवन मशीनची एक योजना पोहोचली. कब्रस्तानाचे बरेच निधी आले. माझं गाव सेलसुरा असल्याने माझ्या गावात जवळपास आतापर्यंत 5 ते 6 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत. घरकुल मिळालं का लोकांना? हो, घरकुल सुद्धा मिळाले आहेत. आता सुद्धा काही आलेले आहेत. लोकांना मिळाले, SCच्या मिळाले, OBCच्या लोकांना मिळालेला आहे. शौचालयाचे पैसे मिळालेले आहेत. 65 शौचालयाचे फॉर्म भरलेले आहेत. सर्व घरकुल वगैरे भेटलेले. आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 50,000 घरकुल आलेले आहेत. आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आता 40 लाख शेतकऱ्यांना त्याचा विमा भेटलेला आहे. घरकुल बांधून भेटले. उजाला योजना हे भेटलं होतं आम्हाला 100 रुपये. सबरी आहे घरकुलमधून, रमाबाई आहे, OBCतून आहे. अशा काही भरपूर योजनांचा लाभ मिळालेला आहे. 60-70% लोकांना लाभ मिळालेला आहे. शेतीसाठी PM किसान योजना मिळत आहे. 12 महिन्याला 12,000 रुपये भेटत. आयुष्मान कार्ड काढलेलं आहे, राशन भेटते. घरकुल झाले, सडक झाले, पुन्हा लोक गोरगरीबाला घरं दिले, राशन भेटायले, विजुला योजना भेटली. गोरगरीबाला घरकुल भेटायले, जनधन योजना भेटायले लोकायला, त्या बँकेतून कर्ज भेटायले लोकायला, सिलेंडर लोकायला भेटायले, मला सुद्धा भेटलं. नळाचे योजना दिल्या, राशन फ्री भेटायलेलं आहे. रोजगार हमीत पैसा भेटायला, रोजगार हमीत भांडे भेटायले लोकायला. लय कामं झाले. आम्हाला गॅस दिला, पूर्ण रोजगार दिली, राशन फुकट मिळतं. महामंडळ लेडीजला बस बी अर्धा तिकीट झालं, ते बी लय फायदा झाला. घरकुल योजना आहे, लोकांना गरीब लोकांना, ठेलेदारांना आर्थिक मदत आहे बँकेकडून. दुसरं स्वास्थ्य योजना आहे. गेल्या 10 वर्षात आणि 70 वर्षात काय अंतर? जे 60 वर्षात जे काँग्रेस सरकारनं केलं नाही ते मोदी सरकारनं 10 वर्षात केलेलं आहे. हिंगोली जिल्हा जे 70 वर्षामध्ये जसा विकास झाला नाही तसा ह्या 10 वर्षामध्ये हिंगोली जिल्ह्याचा विकास झालेला आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. गव्हर्नमेंट चांगलं काम करते. पहिली सरकार काही चांगली नव्हती, ही सरकार मोदी सरकार चांगली आहे. पहिले सरकार नव्हती चांगली, ही सरकार चांगली. मोदी सरकार. कोणती सरकार येणार निवडून? सरकार तर मोदी सरकारच येणार. घर घर मोदी एकच. भारतामध्ये फक्त मोदी आणि मोदी. BJP, मोदी सरकार. मोदी सर. मोदी सुरक्षित तर देश सुरक्षित. मोदी सरकारचे सरकार बनले पाहिजेत. मोदी सरकार. मोदी सरकार बनले पाहिजेत. की मोदी सरकार 400 पेक्षा काय 400 450 पर्यंत जावं. हिंगोलीतून धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा.